तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. हे हाय मॅन्डेटरी है ना. हाय बा हाय कर. हाय हाय. ओके, आत्ता वाजले 4:10 4:15 वगैरे. आणि मी म्हणाले होते काल मला करायचं होतं क्लिनिंग, पण ते काही झालं नाही. सो आता मला करायचं आहे. सो मला पटापट आवरायचं आहे. माझं टार्गेट आहे 6 वाजेपर्यंत माझं सगळं क्लिनिंग झालं पाहिजे, जेणेकरून 6 नंतर मग परत ते दीप अमावस्या आहे, त्यामुळे त्याची पण तयारी आहे. सो 2 तासात मला सगळं बघायचं आहे. थांब बाळा, हार्दिक आवाज नको करू. सो पहिले मला कर्टन्सचे रॉड्स, पहिलं जाळ्या, मग कर्टन्सचे रॉड्स क्लीन करायचे, मग कर्टन्स लावायचे. सो असे खूप सारे काम आहेत. एक 1 बाय 1 तुम्ही माझ्यासोबत बघाच मी काय काय करते. सो स्टे ट्यून आणि प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ न स्किप करता बघा प्लीज. सो प्रत्येकाकडे ना हा झाडू असला पाहिजे. हे खूप कन्व्हिनियंट आहे, वरती खाली चढायला लागत नाही. आणि आय गेस मी 3-4 वर्षापूर्वी डीमार्टवरून घेतला होता. असा हा मॅन्युअल, पण हा असा एक्सपांड पण होतो. हा असा एक्सपांड पण होतो. सो खूप इझी आहे जाळ्या काढण्यासाठी आणि क्लिनिंग करण्यासाठी. सो चला स्टार्ट करूयात. तुम्हाला पाहिजे असेल लिंक किंवा मला सापडलं की मी नक्की टॅग करेल. पण खूप कन्व्हिनियंट आहे आणि ह्यानी यूज केल्यावरती म्हणजे उतर चढ तर नाहीच होत, पण लवकर होतं. चला, ही साफसफाई आहे कारण श्रावण महिना आला आहे आणि श्रावण म्हटलं की घरात वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग येते. देवपूजा, सणवार, घर स्वच्छ ठेवण्याची लगबग आणि त्यामुळे शेवटच्या क्षणाची धावपळ न होणे यासाठीच मी आत्तापासून थोडं क्लिनिंग करायला सुरुवात केली. ऑलरेडी माझं घर क्लीनच आहे कारण मी आत्ता शिफ्टिंग केलं आहे, पण थोडं का होईना जे वरती धूळ असते रोजची साठलेली ती वरती साफ केलीच पाहिजे. सो हे मी पटापट करून घेतलं. आणि हे जे माझे कर्टन्सचे रॉड आहेत ना, ते मी आल्यापासून खरंच पुसले नव्हते. सो तेही पुसून. कर्टन्स ना खूप जुने, ह्या कर्टन्सबद्दल खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे जेव्हा मी नवीन माझं संसार सुरू केला होता तेव्हा मी घेतले होते. सो आता हा तर नवीनच आहे, हा मी वापरलाच नाही. पण ते जे बाकीचे आहेत ना ते सगळे आता मी लावून घेणार आहे. एकदम पहिल्या घराची आठवण आली मला, एकदम भारी. चलो ते लावून घेऊयात. थोडं का होईना घर व्यवस्थित केलं ना रोजच, म्हणजे खूप धावपळ होत नाही. एकाच दिवशी सगळं काम पडत नाही आणि आपणही थकत नाही. मला 5 वाजले, 6चं टार्गेट आहे. सो हे असं काहीतरी लागलं आहे. पण तिकडे जे लावायचे ना ते कर्टन्स ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण त्याची जी हाईट आहे ती एवढीच आहे विंडोची, ते काय डोर्सचे नाही आहेत. सो लवकरच त्याचा DIY करणार आहे मी ठरवलं आहे. भरपूर दिवस झाले पण ते काय होत नाही आहे काम आणि हे सगळं बघता लेट्स सी. आणि ते रेडवाले आहेत माझ्याकडे, रेडचे हार्टवाले आहेत. फक्त ते रेड लावून फायदा नाही. हे बघा हे वाले असे आहेत माझ्याकडे. फक्त रेड लावून फायदा नाही, कारण काय होतं आता हे आहे मरूनमध्येच आणि ते आहे रेड. सो असं काहीतरी ते मल्टी कलर दिसेल. सो लेट्स सी. आत्ता तात्पुरतं तरी हे ओके. बघूयात तिकडे काय करायचं आणि इकडे काय करायचं नंतर. आता तरी ओके. हॉलमधलं माझं तेवढंच क्लिनिंग होतं. मग मी वळाले किचनवरती, कारण किचन पण धुतलं पाहिजे. नॉनव्हेज झाले होते 1-2दा घरामध्ये. आता हे जे प्रोडक्ट आहे ना ते खूप युजफुल आहे, नक्की यूज करा. आणि ह्याचे रिझल्ट्स पण बघायला थांबा, कारण खूप युजफुल आहेत. हे जे डाग दिसतात ना ब्लॅक ते पण दाखवते कसे जातात ते. आता जिथे डाग आहे तिथे हे सगळं लावून ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं सोडून द्यायचं. आता इथं हार्दिकचे बाबा पण आले होते. सो ही काही मस्ती चालली होती त्याची. आता हे माझे डाग तरी जर जास्तच आहे, कारण माझं दूध उतू गेलं आहे 2 ते 3 वेळा आणि हे असं त्याच्यामुळे झालं आहे. पण ना बघा मी एकदम लाईटली स्क्रब करते त्याला आणि इतकं सुंदर निघालं आहे. त्याचे रिझल्ट्स तुम्हाला भेटतील. हे जवळपास ना मी 30 मिनटं तरी ठेवलं असेल. माझं एक काम करा की समय काढून द्या की हा नेहमीचा डायलॉग आहे, नेहमीचा. हा समय कशाला? आज ती प्रमोशन आहे का म्हणून म्हटलं द्या काढून, साफ करूनचे अजून.
बरं ठीक आहे. घासायची. द्या करा, लवकर करा. चला देतो. बॉक्स. ही. हा आणि त्या पिशवीत पण बघा काय दिवा आहे का कुठलं त्या पिशवीमध्ये. आता हे पॅक करून ठेवलं होय. आता काय माझं काम असतं. हो आता परत ते उकरायचं. हे बघा चिंटू बघा. आता ह्या समया माझ्या लग्नातल्या आहेत, पण माझं ठेवणं बघा, म्हणजे हा बॉक्स जो आहे ह्याला लिटरली खरंच 6 वर्ष झालेत. लग्नाला जसे 6 वर्ष झाले तसेच. आणि यातले जे बॅग्स जे आहेत ना त्यासुद्धा त्याच्याच आहेत, त्याच समय बरोबर आलेल्या तेव्हाच्या. सो हे ज्या त्या ठिकाणी ठेवलेलं असतं ना त्यामुळे पटकन सापडतं. आणि आधी पण ह्या धुवूनच ठेवलेल्या आहेत, त्यामुळे आत्ता काही एवढं घासायची गरज पडत नाही आहे. आणि मी आता दुसरं काम ह्यांना लावलं होतं की मला पाट काढून द्या, कारण हे पाट आम्ही आतमध्ये ठेवले. हार्दिकमुळं ना खूप साऱ्या गोष्टी आम्हाला लपून ठेवाव्या लागतात. आणि मग ते घासून ठेवलेले जे आहे ते मी मस्त इथं पुसायला घेतलं. ह्यांची मस्ती काय फुल टू आधी चालूच असते. बाबा म्हणजे सध्या तरी आता आम्ही लाडके झालो आहेत बाबाचे, सतत मस्ती आणि मस्ती. ते दिवे मी पुसून इकडे आले, कारण मला ट्रॉली पुसून घ्यायच्या होत्या. तोपर्यंत ते दिवेही सुकतील. आणि यांचं चाललं होतं की मला चहा करायचा आहे. सो मला मध्ये आधी लुडबुड असतेच ह्यांची. आणि हे असं काही माझं स्वच्छ असं किचन झालं होतं. आणि नंतर मग मी घेतलं हार्दिकचं आवरायला, माझं आवरण्यासाठी, कारण खूप लेट झालं होतं. 7:30 वाजून गेले होते. किती प्ले बॉलर प्ले माझ्या बॉलला प्ले बॉलर. आता पूजा करायच्या अगोदर ही माझी सवय आहे की ओवा कापूर फिरवायचं अख्ख्या घरामध्ये. सो जे काय निगेटिव्हिटी आहे ती आधीच निघून जाईल आणि पूजा झाल्यानंतर छान प्रसन्न असं फील होईल. आपल्या महाराष्ट्रात दीप अमावस्येला एक खूप सुंदर परंपरा आहे. घरातले सगळे दिवे स्वच्छ करायचे, त्यांची पूजा करायची आणि संध्याकाळी ते दिवे प्रज्वलित करायचे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, आपण ही पूजा का करतो दिव्यांची? खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये दिवा हा फक्त प्रकाश देणारी वस्तू नाही आहे, तर ती ज्ञान, सकारात्मकता आणि आशेचं प्रतीक मानलं जातं. आता लावायची वेळ झाली दिवे. अरे थांब ना, याला बोलतेच घाई आहे. जसं एक छोटासा दिवा अंधार दूर करतो ना, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातला अज्ञानाचा, निगेटिव्हिटी विचारांचा आणि संकटांचा अंधार दूर होऊन जीवनात प्रकाश यावा अशीच आपण प्रार्थना करतो. आणि मला पर्सनली परंपरा खूप आवडते, कारण बघा ना, वर्षभर आपण दिवे देवांसमोर लावतो, पण सण असो, पूजा असो किंवा रोजची संध्याकाळची देवपूजा, हे दिवे आपल्या घरात कायम प्रकाश देतच असतात. म्हणून वर्षातून एक दिवस त्यांनाही स्वच्छ करून, नीट सजवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. आणि विशेषतः पावसाळ्यात घरात ओलावा वाढतो, त्यामुळे जुने दिवे काळवंडलेले किंवा मळलेले दिसतात. म्हणून दीप अमावस्येच्या निमित्ताने दिवे स्वच्छ करण्यामागे एक प्रॅक्टिकल कारणही आहे. या दिवशी आपण देवाकडे एकच प्रार्थना करूया, आमच्या घरातला अंधार दूर होऊ दे, घरात सुख शांती नांदू दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ज्ञान, आरोग्य आणि पॉझिटिव्हिटीचा प्रकाश राहू दे. हीच तर आपल्या परंपरेची सुंदरता आहे. छोटासा दिवा, पण त्यातून मिळणारा संदेश खूप मोठा आहे. चला, इथे तर माझी पूजा संपन्न झाली आणि हे माझं पिटुकलं सगळ्या देवांना फुलं वाहते. छान अशी पूजा झाली. आता पूजेचा एंड जो आहे तो छान अगरबत्ती ओवाळून केलेला आहे. पूजा तर तुम्हाला कळलीच, मी अशी सिंपल अशी ठेवली आहे, कारण शिफ्टिंग करताना बऱ्याचशा गोष्टी माझ्या हरवल्यात. तसंच रांगोळीचा बॉक्ससुद्धा हरवलेला आहे, त्यामुळे हे असं काही. आता ही पूजा झाल्यानंतर छान दिव्यांनी ओवाळून बाळालासुद्धा घ्यायचा असतो. सो हे माझ्या बाळाला छान ओवाळून घेतलं आणि ओवाळताना देवाकडे हीच प्रार्थना केली आहे की माझ्या बाळाला पण उदंड आयुष्य मिळावं, सुख समृद्धीने भरलेलं आयुष्य त्याचं असावं.
आणि छान असं मोठं व्हावं त्याने त्याच्या आयुष्यात, हीच मी प्रार्थना केली. आणि एका आईला ह्याच्या व्यतिरिक्त काय हवं असतं. आता मुलांना का आवडतात ह्याचं कारण मला देखील माहीत नाही बरं का, पण तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मला पण कळेल. पाया पड हार्दिक. बुद्धी द्या मला. चलो, झाली आमची पूजा. एकदम छान असे सिंपल अशी केली, जशी जमेन तशी केली आहे. असो, मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया पण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. चॅनलवरती नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.